हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. जसं की तुम्ही मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही पुण्याला आलोत आणि यावेळी ना मी आणि मनूच गेलो होतो. जसं मी प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे. रात्रीच्या ट्रॅव्हल्सनेच आलेलो, पण असं आम्ही ठरवलं की रात्री तिथून पण खूप लेट नको व्हायला. म्हणजे साधारण 12च्या आसपास आम्ही तिथून निघालो आणि सकाळी 6च्या आसपास इथे पोहोचलो. म्हणजे असं खूप मध्यरात्री वगैरे काही आलो नाही. सो मागच्या वेळी जसं काही थोडंसं भीती वाटली होती तसं यावेळी काही झालं नाही. एकदम छान आरामात प्रवास झाला. आल्याच्या नंतर काल दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. जसं की घरामध्ये 8 दिवसाचा जो काही पसारा असतो किंवा कपडे, बॅग जे अनपॅक करायची असते ती, त्यानंतर जे काही क्लिनिंग असेल तर ते. आणि आज आहे विधवा नवमी, तर त्याची सगळी तयारी करायची. म्हणजे एक सुवासिनी जेव घालतो आम्ही. म्हणजे सुवासिनी तर नाही मिळत आम्हाला, पण फक्त ताट जे असतं ते आईंच्या फोटोला त्याचा नैवेद्य दाखवतो आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य गाईला देतो. असं करतो दरवेळी. यावेळी पण तसंच करणार आहे. सो सगळा स्वयंपाक हे बनवायचं आहे आणि बाकी काय काय होते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. असंच कनेक्ट राहा. माझा सगळा स्वयंपाक झालाय. वाजलेत 11:30. तर पहिले मी पूजा करून घेते. म्हणजे आईंच्या फोटोला हार वगैरे हे सगळं करते आणि त्याच्यानंतर मग नैवेद्याची तयारी करते. नैवेद्य म्हणजे माझं बनवून झालेलं आहे, फक्त ताट बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर रेडी हां. आणि बाकी कावळ्यासाठी जो नैवेद्य ठेवायचा असतो तो एक ठेवायचा. आणि आता सगळं काम आवरलंय. थोडंसं आम्हाला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी पण जेवण करून घेतलं आणि आता म्हटलं निघूयात. हा का निघूयात बरं का? पण मला ना खूप अनकम्फर्टेबल फील होतं. का बरं? जसं गच्च झालंय. म्हणजे पुरणपोळी ना का? काय माहित नाही, पण असं मला आजकाल रोजच व्हायला लागलं जाणवलं. काय करावं? थांबा एक मिनिट. यांच्यासारखाच ना मला सुद्धा खूपदा प्रॉब्लेम होतो आणि तुम्हाला सुद्धा होत असेल. म्हणजे आपण जेवण करतो ना त्याच्यानंतर एकदम असं पोट गच्च गच्च वाटतं किंवा मग गॅसेस झाल्यासारखं वाटतं किंवा असं फुगल्यासारखं होतं ना पोट, तर त्या प्रकारचं. सो मी ना काही यूज करते, सो त्यांना पण मी हे सजेस्ट करेन आणि तुम्हाला पण. तर हे घ्या, काय तुम्ही एकदा ट्राय करा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल. तर मी माझ्या गट हेल्थच्या प्रॉब्लेमसाठी ना हे पंचामृतचं गट हेल्थ इफर्वेसंट टॅब्लेट यूज करते, जे मला जेवणानंतर खूप हलकं आणि आरामदायक करतं. आणि त्याचबरोबर ना हे घ्यायला पण सोपं आहे. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये 1 टॅब्लेट टाकायची आणि त्यानंतर ती फीज होते आणि विरघळते. आणि याची चवसुद्धा खूप छान आहे, जेस्टी लाईम फ्लेवर आहे. या टॅब्लेटमुळे ना माझं फुगणं, गॅस आणि आम्लपित्त खूप कमी केले. आणि यामध्ये आलं आणि मुलेटीसारखे शांत करणारे आयुर्वेदिक घटक आहेत. आणि प्रोबायोटिक्समुळे ना गट हेल्थसाठी खूप मदत होते. आणि त्याचबरोबर हे ट्रॅव्हल फ्रेंडली असल्यामुळे आपण कुठेही आरामात घेऊन जाऊ शकतो. या पंचामृतच्या गट हेल्थ इफर्वेसंट टॅब्लेटमुळे म्हणजे मला तर फरक पडलाय आणि मी यांना पण ती सजेस्ट केली आहे. सो तुम्हाला सुद्धा असं जर काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे गटचा प्रॉब्लेम असेल, अपचन किंवा मग पोट फुगल्यासारखं होतं, हे असं काहीतरी वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हे परचेस करू शकता. आणि माझा कुपन कोड मी इथे देते, तर तो जर यूज केला तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरून ऑर्डर करावी लागेल. चला आता आम्हाला जायचंय. निघूयात ना? चलो. आज कोणी रेडी केलं तिला? कोणी रेडी केलं? पप्पाने रेडी केलं. हां, मम्मा कामात होती. आणि दात दिसले आमचे. 2 दात किती मोठे आलेत. म्हणून तुझे दात दाखव. नको इकडे नको. मनू
तुझे दात दाखव ना सगळ्यांना. 2 दात आलेत मधले आणि साईडचे 2 दात आहेत तर ते येत आहेत, म्हणजे टोटल 4 दात आलेत जवळपास, हो ना. आणि आता सगळीकडे पसारा करायचं काम चालू आहे. जा पप्पाकडे जा. काय माझ्याकडे तुम्ही गंध नाही लावला ना तिला, म्हणून ती गंध लावतीये. लाव म्हणती ती, लाव म्हणती. हा बघू इकडे, तोंडात नाही घालू दे. हा लावते, लावा. नाही घालू म्हणल्यापासून मी लावते ना, दे ना, मी लावते ना. मला बघू, मी लावते. चल तर बँकेतून आलोयत आणि थोडाफार आराम केला. त्याच्यानंतर मग म्हटलं आता तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते. काल जेव्हा मी आले ना तर तेव्हा पहिले तर हे मनूचं जे काही कबर्ड आहे त्याच्यासाठीचे क्लॉथ ऑर्गनायझर आणि बाकी तिच्या ज्या काही डेली नीड्सच्या गोष्टी आहेत ना तर त्या मी त्याच्यामध्ये ठेवल्यात. कारण पहिले मी दाखवते ते जे बास्केट होती ना मी त्याच्यामध्ये ठेवायचे आणि सगळ्या गोष्टी एवढ्या एकत्र व्हायच्या आणि मला ते रुमाल किंवा तिचे सॉक्स पाहिजे असतील तर त्या गोष्टी सापडायच्याच नाही. म्हणजे मी किती वेळा पण ते घड्या घालून व्यवस्थित ठेवू दे पण ते छोट्या छोट्या गोष्टी इकडे तिकडे जायच्या मग मला ते मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्यात आणि सोबतच माझं पण कपाट छान आवरून घेतलेलं आहे. आता मी तुमच्यासोबत शेअर करते की मी माझं कपाट कसं म्हणजे व्यवस्थित आवरलेलं आहे. कारण खूपदा असं होतं की मी खूपदा कपाट आवरते आणि खूपदा तुम्ही बघितलं पण असेल पण मला ना ते मेंटेनच होत नाही. म्हणजे असं होतं की जेव्हा पण आपण कपडे घेतो ना तर तेव्हा ते घातले धुतले की मग लगेचच ते तसेच ठेवण्यात येतात आणि मग ते एकावर एक ढीग रचल्या जातो. मग काही वेळेला असं होतं की त्याच्यामध्ये जागाच राहत नाही. तुम्ही दाखवते आत्ता एक व्यवस्थित आवरलेलं आहे म्हणून ठीक आहे. पण जर नाही व्यवस्थित आवरले आणि ठेवले ना तर मग इथे पडतात, इथे 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 असे जातात आणि त्याच्यानंतर मग एक वेळ येते की ते असे खाली कपडे यायला होतात. असं मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत TV व्हिडिओमध्ये शेअर केलं की माझ्या कपाटात असं झाले ना मी जर कपाट उघडलं ना तर बदा कपडे खाली येतील. आणि असे खूप काही कपडे नाही आहेत माझ्याकडे, खूप मोजके कपडे आहेत पण तरीसुद्धा ते व्यवस्थित राहत नाहीत. कारण मग ते आपण जेव्हा काढले ना तर तेव्हा ते व्यवस्थित ठेवत नाही आणि जे त्याला व्यवस्थित म्हणजे ज्याला हे व्यवस्थित मेंटेन करता आलं ना तर ते सगळ्यात हुशार म्हणायचं. कारण मला तर हे कधीच जमलेलं नाही. मी दरवेळी विचार करते की मी जेव्हा पण कपडे काढते आणि त्याच्यानंतर मग धुवून वगैरे ठेवते तर ते परत मी तसेच जशाला तसे ठेवे पण नाही होत तसं. पण आता आवरले तर दाखवते आणि नवीन काही ऑर्गनायझर पण घेतले तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते कुठले आहेत ते. कारण बऱ्याचदा तुम्ही बघता आणि मग लिंक्स माझ्याकडे काही वेळेला असतात, काही वेळेला शेअर करते, काही वेळेला नसतात. पण आता ज्याची लिंक आहे ते मी शेअर करते. म्हणजे 1-2च गोष्टी आहेत माझ्या. आणि मागच्या वेळी पण मी एक क्लॉथ ऑर्गनायझर घेतले होते, त्याचं पण काय केलं ते सांगते. तर सगळ्यात अगोदर म्हणजे इथे मी माझ्या ज्या काही साड्या आहेत तर त्या ठेवल्यात. ह्या नवीन आहेत आणि ह्या ज्या आहेत तर ते सिंथेटिकच्या आहेत ना तर ते तशा आहेत. कारण मी जास्त काही साड्या यूज करत नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण ज्या काही आहेत तर ते इथे एवढ्याच साड्या आहेत माझ्याकडे सिंथेटिकच्या आणि बाकी मी खाली ठेवल्यात तर दाखवते. इकडे हे कुर्ती सेट म्हणजे जे दुपट्टावाले आहेत ना ते सगळे ठेवलेत. आता हे सुद्धा मी प्रेस करणं झालं नाही मला, कारण म्हणलं पटपट आवरून ठेवते. प्रेस करायचं म्हणलं तर एवढ्या गोष्टी प्रेस करायला मला अजून वेळ जाणार आणि मग अजून ते लांबलं असतं. आणि इथे ना सगळे माझे जे कुर्तीज आहेत किंवा मग वेस्टर्न वेअरमधले हे आहेत वन पीस आहेत तर ते तशा गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. आता या कुर्तीची लिंक मागच्या शॉर्टमध्ये बऱ्याच जणीनं मला मागितली होती पण हा जो कुर्ता आहे ना तर तो माझ्याकडचं जे कलेक्शन होतं तर त्यातलं आहे, त्याच्यामुळे त्याची मी लिंक नाही देऊ शकत आणि ते स्टॉकमध्ये सुद्धा नाही आहे. जे क्लॉथ ऑर्गनायझर आहेत ना तर ते मी आत्ता नवीन घेतलेत. मागच्या वेळी जेव्हा मी घेतले होते ना म्हणजे यांच्यासाठी घेतले होते ना ते मागचे 6 ते 7 काहीतरी कंपार्टमेंट होते त्याच्यामध्ये. तर त्यात असं व्हायचं की एक मी जीन्स ठेवली ना तर तेवढीच बसायची, मग परत काहीच बसायचं नाही त्याच्यामध्ये. आणि मग 6 ते 7 गोष्टी बसणार आणि मग त्याच्यामध्ये एवढी तरी जागा त्याला जायची. मग ते उगाचच ह्या जागेचा काहीच उपयोग नव्हता मला. त्याच्यामुळे मग मी विचार केला की ते मी एक्सचेंज करते. म्हणजे ते मी रिटर्न केले आणि त्यानंतर हे मागवले. आता याच्यामध्ये काय होतं, इथे पण भरपूर जागा आहे इथपर्यंत आणि याच्यावरती पण मी ठेवू शकते आरामात. म्हणजे असं काही पडतील हे असं गोष्टी होणार नाहीत. सो मी हे मागवलेत, याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन. त्यानंतर हे जे आहे ना तर ते ऑलरेडी होतं माझ्याकडे, जे मी लोकल मार्केटमधूनच घेतलं होतं. इथे समोर सगळे शॉर्ट टॉप ठेवलेत कारण ते मला जास्त यूजमध्ये येतात किंवा शॉर्ट कुर्तीज असतील तर त्या. आणि इथे जे आहे तर ते पेटीकोट हे ठेवलेत. म्हणजे एकाच याच्यामध्ये मी 2 कंपार्टमेंट केलेत आणि म्हणजे गोष्टी जास्त बसतात असं. तर इथे पेटीकोट आणि शॉर्ट्स वगैरे ह्या अशा गोष्टी आहेत.
आणि इथे टॉप आहेत. इथे सगळ्या ओढणी, जे ड्रेस खराब झालेत पण ओढणी चांगली आहे, किंवा मग स्टोल आहेत, किंवा हे असं जरीच्या असतील तर त्या इथे ठेवलेल्या आहेत. इथे सगळ्या पॅन्ट्स आहेत, त्याच्यामध्ये जीन्स, ट्राउझर, लेगिन्स सगळ्या इथे आहेत ह्या साईडला. आणि इकडे सगळ्या माझ्या साड्या आहेत. साड्यामध्ये पण ना माझ्याकडे काही ऑर्गनायझर आहेत. एक मिनिट, साडी कवर म्हणून उठलेली आहे. तर साडी कवरमध्ये काढते थांब. साडी कवरमध्ये ना माझ्याकडे हे एक आहे, म्हणजे बॅक साईडने हे असं आहे. आणि हे मी ऑनलाईन घेतले, आणि हे जे आहे तर ते मी हे ऑफलाईन घेतले. अरे बापरे, याला मागे पण हे असं आहे आणि समोरून पण, आणि याला मागच्या साईडने ना कपडा आहे. त्याच्यामुळं काय होतं, हे कपडा असल्यामुळं हे इथे चिटकत नाही, आणि ठेवताना काढताना हे खूप सोपं जातं मला. हे बघा इथे. आणि हे थोडंसं एकमेकांना चिटकल्यामुळे ना हे काढायला ठेवायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे हे जे आहेत आता ठेवलेलं तर ते बेस्ट आहे. तर इथे सगळ्या साड्या आहेत, म्हणजे सिल्कच्या, किंवा इथे माझा शालू आहे लग्नातला. त्याच्यानंतर बाकी ह्या सगळ्या साड्या आहेत, खूप म्हणजे मोजक्या साड्या आहेत माझ्याकडे. आणि त्यानंतर बाकी हे जे दाखवलं ना ते असे आहेत. सो असं व्यवस्थित असं आवरलेलं आहे. तर माझे जे काही कपडे आहेत तर ते मी हे असे ठेवलेले आहेत. तुम्ही याच्याऐवजी ना ते प्लास्टिकचे जे असतात ना ते तसे पण घेऊ शकता, जेणेकरून ते एकावर एक असे छान बसतात. पण ते थोडे जास्तच महाग आहेत, म्हणजे साधारण एक 2 कंपार्टमेंटसाठी काहीतरी 700-800 वगैरे लागतात. आणि ह्याचे मी 3 घेतलेले आहेत, असे एक त्यांच्या कपाटामध्ये ठेवले. तर हे असे मी 600ला 4 घेतले, 3-4. तर हे मला छान वाटले. त्याच्यामुळे मग याच्यामध्ये व्यवस्थित बसलंय पण, आणि प्राईसच्या मानाने पण छान आहे. दिसायला पण याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा आहेत, सो तुम्ही वेगळेसुद्धा घेऊ शकता. आणि बाकी सगळं जे काय आहे ते माझं व्यवस्थित इथे आहे. बाकी डेली यूजचे जे काही कपडे आहेत तर ते मी ड्रेसिंगच्या तिथे खाली ठेवते, त्यामुळे मग ते काही इथे नाही आहेत. पण तरीसुद्धा काय होतं, व्हिडिओसाठी म्हणा, किंवा मग ते बाहेर जायचं असेल, जाण्यात येतं बऱ्याचदा, तर मग त्याच्यासाठी म्हणा, तर बऱ्याचदा ह्या गोष्टी काढल्या जातात. आणि मग त्यांना जसं म्हटलं की मेंटेन नाही होत, त्याच्यामुळे मग जास्त पसारा होतो आणि खूपदा आवरत बसावं लागतं. ऑर्गनायझेशनचे खूप सगळे व्हिडिओ बघून झालेत, म्हणजे ते ऑर्गनाईज केलेलं पण मेंटेन कसं ठेवायचं याचे. पण तरीसुद्धा ते काय होत नाही माझ्याकडून, कारण आपण घाईघाईत असतो आणि मग साडी नेसली, मग तशीच पटकन ठेवली, किंवा बाकीसुद्धा आपण कपडे एकदाच घातलेत, मग ते कधी कधी आपल्यावरतीच असतात, मग प्रत्येक वेळी आपण काही प्रेस करत नाही ह्या अशा गोष्टी. त्याच्यामुळे मग ठीक आहे, आता मग आवरायला थोडासा मेंटेन नाही करायचं म्हणलेलं आपल्याला, आवरायला तर थोडासा वेळ जास्त द्यावा लागेलच. आणि आता मनू उठली आहे, त्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.